म्हणून गवत आलं. मग हे गवत काढायचं कोण आहे? तुम्हाला वाटलं हा बाबा आहे का? बाबा नाही न बुवा नाही, हा बाबाही नाही न बुवा नाही, हे मोलकरी आहे, म्हणजे काय आहे, सेवेकरी आहेत, हे टपालगिरीवाले हे लोक आहेत. आपण म्हणतो जय हरिमाऊली, वाकून पाया पडतोय. पंढरीच्या लोका पाया पडू एकमेका इथपर्यंत मान्य, पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आता मी तुमच्या समोर बुवा दिसतोय, पण आत किती लबाड आहे याची गॅरंटी काय तुम्हाला? मी आत किती लबाड आहे याची गॅरंटी काय? म्हणून इथं चोखोबा काकांनी सुंदर प्रमाण दिलेलं आहे. उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय फुललाशी वरलिया रंगा. वरच्या रंगाला भुलून भक्ती होत नाहीये. आणि हे तत्वज्ञान आपल्याला आवर्जून कोणीतरी सांगितलं पाहिजे. बघा, ते नामाची जेव्हा उत्पत्ती होते किंवा त्याचं रोपामध्ये रूपांतर होतंय आणि मग त्याच्या भोवती गवत आलं. कोणतं गवत? काँग्रेस गवत नाही, बीजेपी गवत नाही, राष्ट्रवादी गवत नाही, ते गवत नाही. काम, क्रोध, मद, मच्छर, अहंकार, दंभ हे गवत आलं. मग हे कोणी काढायचं? कीर्तनकारांनी. कोणी? कीर्तनकारांनी. आता कीर्तन याचा अर्थ तुम्हाला सांगतोय. आता सगळी सुशिक्षित मंडळी आहे, मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत, म्हणून त्यांना मी सांगतो की शब्दकोश क्रमांक 7 मध्ये त्याचं उत्तर आहे. कीर म्हणजे दाट, कीर म्हणजे दाट आणि तन म्हणजे गवत. कीर्तन. ह्या कीर्तनकारांनी हे गवत काढून टाकायचं आणि पुन्हा एकच रोप शिल्लक राहतंय. निंदणी केल्यानंतर पुन्हा एकच रोप. ज्या नामावर भावरूढ होतो ते भारूड विठ्ठल. आणि अशा पद्धतीने खूप सुंदर हा एकदम माहोल तयार झालेला आहे. मी पुन्हा ह्या पिंपळपाड्याच्या ग्रामस्थांच्या, परिसराचे, परिवाराचे, सगळ्यांचे मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय की ह्या इथे ह्या कार्यक्रमाला ही आवर्जून शूटिंग बिटिंग सगळं, आज आम्ही ही सगळी मंडळी शूटिंग मध्ये नाही का, टीव्हीत बघणार ही सगळी मंडळी आहे. विषय तो नाहीये, आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. आपल्यात. जोपर्यंत आपल्यात परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे कीर्तन प्रवचन ऐकून त्याचा उपयोग नाही दादा. जसं मुलांनी तयारी केली, आपण आपल्या गावामध्ये पवित्रता ठेवायची आहे. एक सायानी त्यांनी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, सगळा खरकट काढून टाकलं आणि गाव कसा निर्मळ बनवला. निर्मळ आचार, निर्मळ विचार, निर्मळ जीवन बनवूया. निर्मळ आचार, निर्मळ विचार, निर्मळ जीवन बनवूया. तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रेला. म्हणून दादा अजून विनंती करतो रे, दारूबाजांच्या नादी लागू नका, भल्या भल्यांची वाट लागली. म्हणून इथं एक दत्ता महाडिक म्हणून एक आपल्याकडे तमासगीर होता, ते आठवलं मला. ते बोलू नये पण आठवलं. पण तो तमासगीर नव्हता, तो संत साहित्याचा अभ्यासक होता. त्यांनी जसं जसं बोलला तसं तसं आज जगाला पाहायला मिळतंय. जसं दारूबाजाची संगत जडली र साऱ्या संसाराची वाट लावली. दारूबाजाची संगत जडली र साऱ्या संसाराची वाट लावली. जेव्हा दारूचा नाद मला होता, आता सांगतो या पूर्वीच्या कथा. जेव्हा दारूचा नाद मला होता, आता सांगतो या पूर्वीच्या कथा. दारूबाजाची संगत जडली र साऱ्या संसाराची वाट लावली. दारूबाजाची संगत जडली र साऱ्या संसाराची वाट. म्हणून दादा त्या मार्गाला नाही रे जायचं. काय गोंडस मुलं, काय गोंडस लेकरं दिसत आहेत. अजून मी बोलायला मी 10 तास बोलू शकतो, कारण भागवत कथा करताना मी दिवसातून 6 तास बोलतो. सकाळी 3, संध्याकाळी 3. नुसतं जिथं बोलतो असं नाही, आमच्या विष्णू भाऊला मधु भाऊला माहित आहे. आणि अशा पद्धतीने बाबा ह्या जगतामध्ये विष्णू भाऊन ते मगाशी कानात येऊन सांगितलं, भाऊ चालून द्या कीर्तन, आम्ही ऐकायला सक्षम आहोत. पण नाही, लेकरांचा मोठा तळमळाट झालेला आहे. केव्हा येतंय, केव्हा येतंय, केव्हा येतंय भारूड. अशा पद्धतीने बाबा
एकदा सगळ्यांनी माऊलींचं भजन करायचं. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हो तुकाराम 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 अरे तुकाराम 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 बघा, आजच्या कार्यक्रमाकरिता ही सगळी मंडळी, सगळ्यात महत्वाचं ही सगळी मंडळी आलेत. पण मला पुन्हा पुन्हा ह्या लेकराकडे मी बघतोय ना की मला तो प्रभू रामचंद्राचा भाऊच वाटतोय. भरत आपल्याला पुढे ह्या भारतीय संस्कृतीचा इतिहास पुढे न्यायचा आहे. भरत, भागवत धर्माची पताका आपल्याला पुढे न्यायची आहे. कदाचित आमच्या मसनात गौऱ्या जाणार आहेत दादा, तुझ्या चरणाशी नतमस्तक होतो आणि ही भागवत धर्माची पताका तुला पुढे घेऊन जायची आहे. भविष्यात तुला कीर्तनकार बनायचं आहे, भविष्यात तुला तत्वज्ञानी बनायचं आहे. मी ज्यांना ज्यांना शब्द दिलेत, कारण माझ्याकडूनच घडून गेलेले 18 कीर्तनकार आहेत. किती? 18 कीर्तनकार आहेत. आता माझ्याकडून 3-4 पोरी एवढ्या टॉपला आहेत, 3-4 पोरी चांगल्या टॉपला आहेत, एकदम सुंदर पद्धतीचे. मी फार गबाळे आहे, पण माझे लेकरं फार तयार झालेले आहेत. जेव्हा माझी लेकरं पुढे जात आहेत ना, बापाचं काळीज मोठं होतंय. बाप म्हणजे एका मी शिकवलेलं म्हणून मी स्वतःला बाप समजतो. माझं काळीज मोठं होतंय की माझी लेकरं फार पुढे गेलेत. तो आपला देवठाणचा दुशिंग, काय त्याचं नाव, तो सुद्धा पोरगा, पण ते बापानी थोडं बाप स्वर्गवासी झाले आणि म्हणून तो रिवस आला, कारण प्रपंचाचा बोजा त्याच्यावरती पडला. पण दादानो, ज्याला ज्याला पुन्हा पुन्हा जर शिकावंसं वाटत असेल त्यांनी माझ्याकडे विनामूल्य यायचं आहे. पैसा नाही लागत, नाडका नाही लागत, टक्का नाही लागत, काहीच लागत नाही. अशा पद्धतीने बाबा शिक्षण चाललेलं आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, झालं की ही सगळी गायक वृंद मंडळी आणि सगळ्यांपुढे मी सांगतो आमचे मृदुंगाचार्य काय गोड कौतुकाने वाजवतायत. प्रत्येक वर्षी बघतोय त्यांच्या बोठामध्ये काय कला आहे का राम जाणे. आमचे पेटी मास्तर, आता वय खूप वाढलंय, पण तरीही नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता 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 देवाचा गळाला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि अशा पद्धतीने ही सगळी गायक वादक मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि मी कथेला पूर्ण विराम देतोय. जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. हा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी. हा बोले रे करो देवा कोळे उतरा रासमा परद महाराज हा नाही विचारला भिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम मंडली कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुम्ही लाजवायला याचा नाही, आला तर पेटीवर बसायचा.